कोपरगाव तालुक्यातील घोळेगाव येथे 28 मेला रात्री 8 वाजेच्या सुमारास दीक्षा महेश भाटे या 24 वर्षीय विवाहितेनं आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली। पैशाच्या कारणावरून सातत्यानं छळ केला गेल्याचा आरोप मयत महिलेच्या वडिलांनी केला असून 4 जणांविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला। मयत दीक्षा हिचा नवरा महेश भाटे याचा व्यवसाय बंद पडला। बंद पडलेला व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी माहेराहून 5 लाख रुपये आणावेत असा तगादा तिच्याकडे लावण्यात आला होता। या कारणावरून तिच्यावर मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला। शेवटी या छळाला कंटाळून दीक्षानं आत्महत्या केली असल्याचा आरोप वडील छबू रघुनाथ शिंगाडे यांनी आपल्या फिर्यादीत केलाय। या प्रकरणी नवरा महेश भाटे, सासरा भीमराव मगन भाटे, सासू संगीता भीमराज भाटे आणि आजे सासू पार्वताबाई मगन भाटे यांच्या विरुद्ध कौटुंबिक छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन चौकशी सुरू केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। या घटनेमुळे घोळेगाव गावात आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून विवाहित महिलांवरील छळाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव।